हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये. आज मी आले तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहेत मालिकेचे कलाकार. तुम्हा दोघींचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिल्यांदा कशा आहात तुम्ही दोघी? मस्त, छान, नाईस. तू कशी आहेस? मजेत, मस्त. कसे आहेत? मस्त. बरं, मालिका सुरू होऊन 1 महिना होतोय आणि मालिकेला खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय. मला पहिल्यांदा त्याबद्दल ऐकायला आवडेल की तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्या आणि तुमचा हा 1 महिन्याचा प्रवास कसा? छान प्रतिक्रिया आहेत. खरं तर माझी आई खूप मोठा प्रेक्षक आहे आणि ती रोज मला अपडेट्स देत असते. फक्त आपल्या माझ्या सिरियलबद्दल किंवा असं नाही, पण एकंदर कोण काय बोलत होतं गावात. माझी आई गावाला राहते, तर ही आली होती आणि म्हणत होती की अरे तुमच्या मुलीची सिरियल बघतो वगैरे. म्हणजे ही सिरियल पोचते. प्लस सोशल मीडिया तर आहेच, त्यातून आम्हाला कळत असतं. सो येस, 1 महिनाच झाला आहे. छोटंसं बाळ आहे, अजून ग्रो होतं आहे. सो मी आत्ताच जॉईन झालं आहे, पण ह्यांचं ऑलरेडी मी त्यांनी क्रिएट केलेलं बघून ठेवलं होतं किंवा बघितलं आहे. रादर त्याची चर्चा होत होती सोशल मीडियावर म्हणा किंवा म्हणजे इतर आई बघते किंवा जे काही प्रेक्षक बघतात. तर मी एक्सायटेड होते की अशा मालिकेचा भाग आपल्याला होता येणार आहे. आणि दॅट टू मी पहिल्यांदा नेगेटिव्ह रोल करते आहे. आणि सो ही सगळीच एक म्हणजे भट्टी जमली आणि त्यात जॉईन व्हायला मला मजा येते. त्यामुळे आम्ही इथे मजा करत शूट करत असतो. ओके, जसं नेगेटिव्ह रोल जर ती म्हणाली, कारण तूही नेगेटिव्ह रोल करतेस आणि त्याचा तर तो जो काही ऑरा आहे तो समीर अर्पिताची लाईफ तर आता आम्हाला पुढे बघायला आवडेलच. पण तुझा हा अनुभव कसा आहे? नेगेटिव्ह रोल करतेस आणि त्यातून प्रतिक्रिया कशा आहे? खूप एक्सायटिंग आहे. खरं तर ह्याचं क्रेडिट मी लेखकाला आणि दिग्दर्शकाला देईन, कारण ते त्यामध्ये खूप असं छान छान काय काय पेरत असतात आणि ते करायला त्यामुळे मजा येते. आणि जेव्हा मला सांगितलं की निगेटिव्ह, तर मला असं झालं होतं की मी निगेटिव्ह. तर ते म्हणाले की हो, की चेहरा असा निगेटिव्ह वाटला नाही पाहिजे, पण तिचे सगळे कारनामे निगेटिव्ह असतील. मी अरे हे इंटरेस्टिंग आहे. आणि मला वाटतं तोच खूप पॉईंट होता की जर समोर गप्प बसली बाई तर असं वाटेल की काय बिचारी कशी गं, आणि बोलायला लागली की तोफ. सो हे मला नरेशन फार आवडलं आणि मी म्हटलं की येस, काहीतरी चॅलेंजिंग आहे. पहिल्यांदा करते, त्याच्यामुळे त्या पद्धतीने विचार करायचा, थोडासा वाकडा वाममार्गाने सगळं बघायचं, तर ते थोडं कठीण जातं. पण आता 1 महिन्याने आता सोपं झालं आणि आमचे डिरेक्टर जयंत पवार हे खूप सोपं करून सांगतात थोडं थोडं. आणि ती काय आउट अँड आउट विलन नाही आहे, ती प्रॅक्टिकल जास्त आहे. इमोशनल थोडा बाजूला ठेवते आणि पहिला पैसा बघते. ते काही लोक असतात आपल्या आजूबाजूला, त्यामुळे मी असं म्हणणार नाही की ती आउट अँड आउट विलन आहे, निगेटिव्ह आहे, जाळपोळ करते, आता बघतेच मी तुला वगैरे, असं नाही. तू माझ्या मार्गात यायचं नाही कोणीही, आणि माझा शब्द हा शेवटचा शब्द, अशी निलांबरी आहे. आणि ते कॅरेक्टर खरंच आता आवडू लागलं आहे. आम्हाला हे ऐकायला आवडेल की अर्पिता समीरची मैत्री हळूहळू होते आहे, पण तुझा काय त्यावर टेक असणार आहे? पुढे आम्हाला काय मालिकेत बघायला मिळणार आहे? मैत्री होते, मी त्या दोघांना एकत्र पाहिलं तरी माझ्या डोक्यात जाते माझ्या, असं इतकं आहे. कारण ती मला माहिती आहे तिचं स्टेटस काय आहे. ती गरीब आहे आणि माझं पहिल्यापासून ठरलं की मला श्रीमंत मुलगी हवी आणि मी ती हेरून ठेवलेली आहे. बरं, ती मुलगीसुद्धा समीरसाठी फॉर आहे. सो का नाही, म्हणजे अगदी सोने पे सुहागा. आणि आयती संधी आहे, म्हणजे काही फार काम करायचं नाही, मस्त ऐशोआरामात लोळायचं. तर अशी तिची स्वप्न आहेत, ती पूर्ण होत नाही आहेत म्हटल्यानंतर तिला राग येणारच. बरं, तुझ्याही खूप होप्स आहेत आता की बाबा समीरसोबत लग्न होणार आहे, नाही होणार आहे? काय मालिकेत तुझ्याकडून आम्हाला काय बघायला? मी अत्यंत हट्टी, आगाऊ, गर्विष्ठ मुलगी आहे आणि ऑब्सेस्ड. तिला समीर तिच्या आयुष्यात हवाच आहे. मग ती हिच्याशी ज्या पद्धतीने डील करते, बाबांशी ज्या पद्धतीने भांडते आणि हट्ट करते, तर फुल ऑन ड्रामॅटिक आहे ती मुलगी, फुल ऑन ड्रामा क्वीन आहे. तर ते करत करत ती अजून ड्रामा घडवणार आहे आणि तेव्हा अर्पिता आणि तिचं काय बॅन्टर होणार आहे त्याच्यात ते इंटरेस्टिंग होत जाणार आहे. त्यातून हिची साथ असणार आहे. सो ते अजून इंटरेस्टिंग होत जाईल पात्र आणि गंमत वाढत जाईल मालिकेची. बरं, खरंच तुमच्याशी बोलून खूप मजा आली आणि आत्ताच मालिका सुरू झाली आहे. हळूहळू आम्हाला अजून तुझी कारस्थानं तुमची बघायला मिळत. आणि सध्या तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.